कशा आहात मग सगळे? खूप उशीर झाला आज व्हिडिओ बनवायला. अनुराग घरीच होता आज, मग त्याच्यासंग बोलत बोलत बसले तर जेवायला उशीर झाला, व्हिडिओ बनवायला उशीर झाला. म्हणलं चला आता बनवतेच म्हणलं व्हिडिओ. थोडेसे म्हणलं सगळं काम आवरलं, म्हणलं तुमच्यासंग बोलूया आता थोडंसं. लय 2-4 दिवस झाले व्हिडिओ बनवले. तर भावांना तुम्हाला सांगू, काही वर्षापूर्वी ज्या टायमाला माझी आजी जिवंत होती आणि तिचे थोडे दिवस उरले होते, तिचे जायचे थोडे दिवस उरले होते, जाताना सांगून गेली होती, बाई तुला नाही आईचा सहारा नाही, तुला बापाचा सहारा ना, तुला भावाचा सहारा, मी चालले हे जग सोडून, तुला कोणाचा सहारा नाही. कधी पण परक्याला सुद्धा आपलं म्हणायचं, सगळ्याला आपलं म्हणून चालायचं. नाती जपीत चालायचं. ते नाते आहेत ना आपले, जपण्याचा प्रयत्न करायचा. घरच्यांचं मन नाही दुखवायचं कधी. या गोष्टी कधी सांगायच्या, मी लहान होते ना तेव्हाच सांगायचे ते ह्या गोष्टी, पण मला म्हणजे हे छोटे होते, ह्या गोष्टीचा कधी असा अनुभव घेतला नाही. पण कधी कधी ना आत्ताच्या काळात तुझे शब्द कधी कधी मला आठवतात, की माझी आजी बोलत होते ना, त्यातले काही शब्द खरे होते. खरंच भाऊ बहिणी, आई बाप आपले असतात. मी त्यांना वाईट म्हणत नाही, आई बापाला मी वाईट बोलतच नाही, कारण की त्यांनी मला जगदुनिया दाखवली, त्यांच्यामुळे हे जगदुनिया बघते. प्रतिपाळ केला आजीने, सांभाळला आजीने, पण दुनियात आई वडिलांनी दाखवली, त्यांना वाईट म्हणत नाही. त्यांचा परिवार आहे, जिथं असते तिथं ते मजेतच असते. त्या विषयावर मला बोलायचं पण नाही कधी. त्याने काही कमेंट अशा येतात पण मला, की तुम्ही तुमच्या आईवडिलाबद्दल, फॅमिलीबद्दल असं काय बोलतच नाही. तर तुम्ही गरजच पडत नाही मला कोणाबद्दल बोलायची. अहो तुम्हाला सांगू, मी पहिल्यापासून एकटीने दिवस काढलेले, मी एकटी राहिलेली, माझ्या आयुष्यात खूप दुःखाचे डोंगर येऊन गेलेले, तरी मी हार मानत नाही कधी. खूप दुःखाचे डोंगर येऊन गेलेले, सगळं पार करत मी इथपर्यंत आलेले, पण मी हार मानत नाही कधी. आणि अजून वाटतं, अजून काही टेन्शन आयुष्यात इथून पुढं पण काही टेन्शन उठून उभे राहणार आहेत ना, ते बघत राहायचं, त्यातून बाहेर पडायचं, बघायचं. जे पण काय टेन्शन असतं चालत राहायचं. तुला जर माघारी फिरले ना, तर उद्या तुम्हीच म्हणता हारली हे, हार मानली हे. हार नाही मानायची, मी हार मानण्याला मी नाहीच आहे. जसे दिवस येते ना तसे दिवस मला काढायची सवय, उपाशी तर उपाशी. कधी कधी असे दिवस काढलेले आहेत ना, 2-2 दिवस उपाशी राहून दिवस काढलेले आहेत. जाऊ दे, त्या गोष्टी आता आठवल्या ना तर मनाला कुठेतरी दुःख लागत नाही आणि वाईट वाटतं. ते पहिल्या गोष्टी आठवल्या तर, त्यासाठी पहिल्या गोष्टी नाही आठवायच्या. पण ते काय होतं, कधी असं मनाला कोणतं दुःख लागलं ना, काही वाईट वाटलं ना, तर त्या भूतकाळातल्या गोष्टी कधी कधी आठवतात आम्हाला, आणि माझ्या आजीबद्दलचं. आणि तुम्हाला सांगू, जी माझी आजी बोलली ना ते सगळं खरं होतं, खरं सांगत होतं. म्हाताऱ्या माणसाला अनुभव असताना मी येडे आपली सगळ्यावर विश्वास ठेवून चालत होते, सगळ्याला आपलं म्हणायचं, सगळे हे माझेच ऐकतं, ते माझेच ऐकतं. मी बावळत आहे, मला समजत नाही. आणि त्याचं पण कारण सांगते, आपल्याला कोणी नाही, त्यासाठी सगळ्याला माझं म्हणून चालायचं अशी सवय मला. पण तुम्हाला सांगू, लोक कसे असतात ना, लोक नाही, घरचेच कधी कधी, घरचे म्हणायला हरकत नाही. जेव्हा आपण खड्ड्यात जातो ना, तेव्हा ते आपल्या डोक्यात येतं, आपण कुठंतरी चुकलो होतो म्हणून. समोरची व्यक्ती चुकत नाही, आपण चुकतो. अगर मी पहिलंच नसतं ह्यांना असे बोलले, पहिलाच नसता ह्याचा लाड केला, तर ही गोष्ट म्हणजे जास्त वातावरण वाढू शकत नाही, भांडण होऊ शकत नाही. जिथली तिथं राहिलेलं लई चांगली गोष्ट आहे, खरं सांगते तुम्हाला. राग येऊ देऊ नका तुम्ही. पण ही माया, ममता, भाव, मी लहानपणापासून एकत्र असले ना, सगळे लहानपण एकत्र लहानपण, आई वडील, भाऊ बहिणी, तर ते मायाचा पाजर फुटतो. कधीतरी आपण 10 वर्षांनी जर अगर त्यांची आठवण काढली, त्यांनी माझी आठवण काढली, तर ते नातं थोडं दुरावलेलंच असतं, म्हणजे मनात बसलेलं नातं नसतं ते. कधी कधी ना काही गोष्टीचा खूप त्रास होतो, पण
विषय असा आहे ना, आयुष्याने एवढं शांत केलं आहे ना की खऱ्या गोष्टी तोंडातून निघत नाहीत आणि खोट्या गोष्टी तोंडातून निघत नाहीत. एकदम शांत आयुष्य करून टाकलं. तर शांतच राहायचं, ना कोणाला मनातलं दुःख सांगणं, ना कोणाला मनातलं दुःख बोलणं. आपलं घर परखांच्या लेकरं ठीक आहे, सगळं ठीक आहे, जे आहे ते बरं आहे. आता हे तुम्हाला बोलते ना, मी बोलते म्हणून बोलते तुम्हाला मी, पण कसल्या गोष्टीचा ना म्हणजे असं आपल्याला कोणी येईन की कोण बोलन, कोण बसन आपलं घरी 4 दिवस, मी कोणाच्या घरी जाईन 4 दिवस, ही लाईफ नाही आहे आपली. माझ्या आयुष्यात नुसतं कष्टच लिहिलेलं आहे. कष्ट करणं, सगळ्याचा मानपान ठेवणं, सगळ्याला नीटनाटकं बघणं, हेच आयुष्यात लिहिलेलं आहे माझ्या. चला, तरी पण हार नाही मानायची, पुढं चालत राहायचं. एवढं वय लहान होतं, 5वीला का 6वीला असताना आजी ऑफ झाली होती. त्या टायमाला कधी हार मानली नाही. तेव्हापासून कधी लग्नाच्या आधी एकटी होती तेव्हा नाही हार मानली. आता तर सगळे जोडीला येतं, का हार मानायची? छोटीशी गोष्ट असते, होत असतं. आयुष्यात टेन्शन आल्याशिवाय राहत नसतं. पण तुम्हाला सांगू का, एक टेन्शन असं येतं ना, त्या टेन्शनला उत्तर पण नसतं, असं टेन्शन येतं. आणि तशा टेन्शनमधून बाहेर पडणं ना खूप कठीण असतं. जे पण काय असेल ते असं, टेन्शन झेलायची तर सवयच आहे मला. माझी ती टेन्शन सगळ्याची 5वीलाच पंधलेलं होतं माझ्याकडे. पण ते कसं असतं, जे खोटा बोलवतो किंवा खोट्या वेगळ्या रस्त्याने जातो, तेच कधी कधी देवाला मंजूर असतं, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही, कमेंटमध्ये सांगा तुम्ही. पण आपण किती खरं बोला, किती सत्य मी विश्वासात घेऊन बोला, कधी कधी त्या गोष्टी मान्य होत नाहीत ना, तर त्या गोष्टी मनाला लागतात. आता ठरवलं, कोणाला खरं बोलणं नको, कोणाला खोटं बोलणं नको. आपला रस्ता चालायचा, रस्त्याने बघायचं, आपलं पुढं चालत राहायचं. पाठीमागे काय झालं आहे ते आपण सांगू शकतो, पण पुढं काय उठून उभं राहणार आहेत अजून टेन्शन, पुढं काय होणार आहे ते तुम्हाला पण नाही माहिती ना, मला पण नाही माहिती. पण माझी जी आजी सांगायची ना, एक ना एक खरं होतं माझ्या आजीचं. खूप प्रसंगातून बाहेर पडलेले आहेत. अहो, लग्नाच्या आधी तर लोक असे म्हणायचे, माहीत नाही हिला सहारा नाही कोणाचा, आई नाही, बाप नाही, कोण नाही हिला. हिचं कसलं लग्न होतं आहे तेव्हा, हिला कोण करणार हिच्याबरोबर लग्न. एक रस्त्यावर म्हणजे म्हणजे हिला कुणाचं सपोर्टच नाही आहे, असे काही लोक तोंडावरती बोलायचे. पण आज मी करून दाखवलं. 20 वर्ष झालं मी नवऱ्याच्या घराचा, किती सुख दुःख काही असो, कधी नवऱ्याबद्दल कोणाला चुगली लावली नाही, कधी घरातल्याबद्दल नाही, मनाला त्रास झाल्याला कधी नवऱ्याला नाही सांगितलं आणि घरातल्यांना नाही सांगितलं. मला जे काही त्रास होत होते नाही सांगितलं कोणाला, कारण की नवऱ्याला काय सांगावं, तर नवऱ्याची तब्येत ठीक नसते आणि बाकी कोणाचं असतं. काय होतं, या अशा गोष्टींना मनात दबून राहिल्या ना, कुठेतरी मन डगमगतं. मग कुठंतरी असं मनाला खूप वाईट वाटतं, पण त्यातून पण विचार करते नाही, दुनियाकडे काय लक्ष द्यायचं, लोकांकडे काय लक्ष द्यायचं, आपल्या घर परपंच आपणच चालवायचं. लोक म्हणजे काय असते, त्यांना काय घेणं देणं असतं, त्यांना काही घेणं देणं नसतं. अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगाल तुम्हाला का असा व्हिडिओ बनवला आहे आज, अशी का बोलली, नक्की सांगाल तुम्हाला. तुम्ही तर माझी फॅमिली आहे आणि तुमच्या सपोर्टने मी पुढं चाललेली आहे. तुम्ही जर सपोर्ट नाही दिला तर मी थोडी पुढं चालणार आहे. तुमच्या सपोर्टमुळे मी पुढं चाललेली आहे. तर खरंच तुम्हाला जे काही गोष्टी आहेत ना, वेळ आल्यावर सगळं सांगेन मी तुम्हाला. जेवढं सांगण्यासारखं आहे चांगलं, तेवढं नक्की सांगेन तुम्हाला. पण कधी कधी आपण ना लयच आत जीव लावतो, लय पुढं करतो, तर माझेच आहे ते सगळे म्हणून. कुठं तरी ना असं मला वाटतं आपणच चुकीचे असतो. आपण मायाच्या पोटी गोड बोलायला जातो, मायाच्या पोटी जीव लावायला जातो, पण ते वातावरण उलटं आपल्यावरती फिरतं.
ते असं ठरवलं ना, ना कोणाला जीव लावायचा, ना कोणाला मनातलं सांगायचं. अरे आपण किती रडलो, किती वाईट वाटलं, आपलं अश्रू पुसण्यासाठी कोणच नाही, तर त्या नात्याला काय सांगायचं, काय बघायचं आहे त्या नात्याला. ते नातं नसलेलं बरं. आपल्या दुःखात कोणी साथ देत नाही ना, ते नातं नसलेलं बरं. कमेंटमध्ये सांगा मला काय चुकीचं बोलले असेल.